हॅलो सध्या आपण पाहतोय कोलवट विरुद्ध केलटे या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. आपण पाहतोय मंगलमूर्ती क्रिकेट क्लब लेपणे आयोजित मंगलमूर्ती चषक 2024 आणि इथे पहिल्याच बरोबर स्वागत केलंय. अगदी घणाघाती प्रहार म्हणावा लागेल. आणि आज षटकार ठोकला आणि षटकाराने निश्चितपणे आठवण होईल. कारण या स्पर्धेमध्ये एक लक्ष वेधून घेणार हे आहे की प्रत्येक षटकाराला की 5 झाडं लावायचा एक वृक्षारोपणाचा एक उपक्रम या आयोजकाच्या माध्यमातून इथे केला आहे. आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हे एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 7. पहिला चेंडू अगदी स्वागत केलं होतं अभिनवचं. ते रोहित आणि श्रेयश ही सलामी जोडी मैदानात. ओहो यावेळी चांगला बॉल स्लोवर बॉल अगदी मागील बॉलच्या तुलनेत हा बॉल थोडासा कमी गतीने बॉल टाकला. चेंज ऑफ पेस हे दाखवलंय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र आत्मसात केलं आणि याचा फायदा मिळाला तो गोलंदाज अभिनव याला. हा बॉल डॉट धावसंख्या 7. पुढचा बॉल अभिनव. हो स्टेप आउट फटका खेळलाय अगदी मिड विकेट रिजन मधून अगदी प्रेझेंटेशन बॉक्सला सलामी दिली आहे आणि रोहितच्या बॅटमध्ये हा मॅच मधील दुसरा षटकार. अगदी चांगला फटका पद लालित्य दाखवलं होतं या बॉलवर आणि टीमची धावसंख्या 13. पुढचा बॉल यावेळी फटका खेळलाय चेंडू हवेत आहे. यावेळी झेलची संधी आहे आणि इथे जजमेंट चुकली आहे. बॉल चाललाय 1 बाउंस सीमा रेषे बाहेर येतोय रोहितच्या बॅटमधून हा चौकार. लोक म्हणतात काय तांबड लोक म्हणतात काय तांबड वाडीतल्या तांबोट्यावरच तांबोड वाडीतल्या धन्यवाद. टीमची धावसंख्या या चौकाने टीमची धावसंख्या पोहोचले 17 वर. चांगली फलंदाजी राहिली आहे ती केलटे या संघाची. रोहित आणि श्रेयश रोहितने एक चांगली सुरुवात केली. वेल बिगन इज हाफ डन. कोणत्याही कामाची चांगली सुरुवात हे आपला अर्थ काम करून टाकतं आणि हेच चित्र इथे पाहायला मिळालं. ओहो पायावर बॉल टाकलाय फ्लिक करण्याचा प्रयत्न. थोडीशी हलकीशी अपील केली होती पण या स्पर्धेमध्ये नियम आहे की लेग बिफोर विकेट. एलबीडब्ल्यूचा नियम इथे नाही आहे त्यामुळे ते फलंदाज नॉट आउट असेल. लेग बाय स्वरूपात ह्या टीमच्या टोळीमध्ये एक धावा ऍड होईल. टीमची धावसंख्या पोहोचली 18. सध्या पहिलं षटक सुरू आहे. 18 धावसंख्या झाले. आता नॉन स्ट्रायकरचा फलंदाज श्रेयश स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल फेस करेल. हो यावेळी फ्लिक केला हलक्या हाताने केला झेलची संधी आणि ते फलंदाज बाद झालाय. एक चांगला झेल टिपलाय तो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पहिला धक्का बसलाय तो केलटे या संघाला श्रेयसच्या स्वरूपात. येस टीजे लोक म्हणतात काय लांबड लोक म्हणतात काय लांबड वाडीतल्या पडवलावरच पडवल लांबड वाडीतल्या पडवलावरच पडवल लांबड. आता पहिल्या षटकात खेळ संपला. अगदी शेवट कोट झालाय तो कोलवट या संघाचा. पहिल्या षटकामध्ये आपण जर काय पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहिली. पहिल्या बॉलवर षटकार पाहिला पण शेवटच्या बॉल आपण विकेट पाहिली. आणि हे क्रिकेटमध्ये होत असतं. कमबॅक करणं हे गरजेचं असतं. तेच काम इथे केलंय ते गोलंदाज अभिनव याने. पहिल्या षटकात ते खेळ संपलाय. 17 धावा झालेत. आता दुसऱ्या ओव्हरसाठी 5 रन कोणाला करण्यात येईल. गोलंदाज ऋषिकेश याच्यावर जबाबदारी सोपवली.
माफ करा, टीमची धावसंख्या 18 झाली आहे. पहिल्या षटकात ते खेळ संपलाय. 18 धावसंख्या. आता स्ट्रायकिंगला बॅटर आहे रोहित. नवीन बॅटर अरुण आलाय, तो नॉन स्ट्रायकिंगला आहे. गोलंदाज मार्कवर ऋषिकेश. थोडस क्षेत्ररक्षण विस्तारलंय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 18 धावा बनवलेत. पुढचा बॉल, या ओव्हर मध्ये पहिलाच बॉल. इथे ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याने चांगलं फिल्डिंग केलंय, थ्रो केलंय. एक चांगलं दर्जेदार क्षेत्र पाहायला मिळलंय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉलला कव्हर करणं, त्यानंतर बॉलला पिकअप करणं आणि त्यानंतर थ्रो करणं हे महत्त्वाचं असतं. आणि हेच काम इथे चांगलं केलं ते क्षेत्ररक्षकाने. आणि ते एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचली 19. आता वन डाऊनच्या भूमिकेत आलं होतं फलंदाज अरुण. पहिल्या इनिंगचे ते खेळ सुरू आहे. केलिटे विरुद्ध कोलवट. यावेळी पॅचेज आणि एक शॉर्ट थर्ड मॅन एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. अगदी थोडस बॉलने टर्न दिला होतं, पण तितकंसं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. वळणारी वाट ही धोकादायक असतं आणि हे चित्र पाहायला मिळालं होतं, पण तितकंसं कल्पकता दाखल होते क्षेत्ररक्षकाने. हे एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचली 20. थोडस रोखून धरलंय गोलंदाज ऋषिकेशाने. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. हो, यावेळी पायावर बॉल टाकलाय. अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते लेग बाय स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. अगदी पंचाने दर्शवलं देखील. हे एका धावाने टीमची धावसंख्या 21. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. हा सामना 3 षटकांचा असणार आहे. 21 धावा स्कोरबोर्डवर झालेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा होते. आता या ओव्हर मध्ये 4था बॉल टाकेल. थोडस प्रहार करणे गरजेचे असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा निर्णय. वाईट बॉल. एक्स्ट्रा नसते. टीमची धावसंख्या पुढे सरकेल. टीमची धावसंख्या 22. डबल 2. थोडस लाईन चुकली. ती गोलंदाज ऋषिकेश याची. 22 धावसंख्या झालेत. यावेळी स्लोवर अगदी लेग कटर केला होता बॉलला. अगदी गलीच्या रिझन मधून बॉल गेलाय. थ्रो केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अगदी सुरक्षित पोहोचलाय. अगदी चित्त्याच्या चपळ्याने धावा पूर्ण केल्यात. काय कल्पकता म्हणावं गेलं दोन्ही बॅटर मध्ये. ताळमेळ चांगला आहे या दोन्ही बॅटरचा. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 24. चांगले गोलंदाजी म्हणावं लागेल मी ऋषिकेश यांचं. अगदी स्लोवर वन, अगदी लेग कटरचा चांगला वापर करतोय गोलंदाज ऋषिकेश. पुढचा बॉल टाकेल ऋषिकेश. सध्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळी ऑन साइडला खेळल्या. अगदी डीप स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक खुदा बॉलवर येईल. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, पण स्पष्ट नकार दिलाय. चांगला निर्णय म्हणावा लागेल. कोलवट संघाचं मी कौतुक करेन. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय या सामन्यामध्ये. हे एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचले 25. आणि या षटकातील शेवटचा बॉल असेल. स्ट्रायकिंगला बॅटर आता आहे श्रेयश बाद झाला. रोहित त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. यावेळी खूपच बाहेर. अगदी वाईट लाईन खराब होती. पंचांचा निर्णय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स त्या टीमची धावसंख्या पोहोचली 26. स्पेशल 26 धावा. 13ची सरासरी मेंटेन केली आहे. अजून हे शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील. थोडसा स्कोर थांबला म्हणावं लागेल. ओ स्लोवर बॉल. अगदी चांगली रणनीती म्हणावं लागेल. चेंज ऑफ पेस. अगदी स्लोवर बॉलचा चांगला उपयोग केलाय. एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचली 27. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका अखेर केलटे या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 27.
तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा होतं. वाटलं होतं धावसंख्या चांगली उभारेल, पण तिथून चांगलं कमबॅक केलंय ऋषिकेशने. या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केलेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरला संधी. ठेवलं भत्ता धरून त्याला उभा करून ठेवलं भत्ता धरून. काल गेलो होतो मी क्लिनिक कॅम्प, काल गेलो होतो मी क्लिनिक कॅम्प. मला म्हणाले डॉक्टर मॅम, मला म्हणाले डॉक्टर मॅम तुमच्या गोट्याचं वजन. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय मंगलमूर्ती चषक 2024 दुपारचं सत्र आहे. सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. घर बसल्या आपण युट्यूबच्या माध्यमातून, आपण TVN लाईव्ह च्या माध्यमातून ही आपण स्पर्धा पाहताय. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि माझ्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत हितांशु पाटील देखील उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉल व्हाईट बॉल टाकलाय. एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. 55 व्हाईट बॉल आलाय. एका नव्या टीमची धावसंख्या पोहोचली 28. तिसऱ्या ओव्हरसाठी बॉल सोपवला गेला तर सुजन एक यंगस्टर आहे. ही संधी आहे आपलं काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी करण्याचं. यावेळी शॉर्ट बॉलचा वापर केला होता. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अगदी सहजरित्या हा जेल टिपलाय. थोडस फलंदाज नाराज देखील असेल, कारण हा थोडासा बाहेर बॉल होता. जर सोडला असता तर निश्चितपणे हा वाईट बॉल जर असला असता, पण इथे फलंदाज बाद झाला. दुसरी विकेट इथे प्राप्त झाली आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय श्री अनंत चव्हाण यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद विजय. आता नवीन फलंदाज दाखल झालाय 18 नंबरची जर्सी घालून तेजस, आणि नाव देखील विराट आहे. अगदी भरपूर चाहता आहे वाटतं विराट कोहलीचा, कारण सगळ्यांच्या गळ्यातल्या ताईत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो विराट कोहली, भारतीय संघाचा एक तारांकित खेळाडू. पुढचा बॉल सुजन यांचा. पहिल्याच बॉल इथे विकेट प्राप्त केली आहे. आणि यावेळी ऑस्ट्रेलियाच्या बाहेर 55 निर्णय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोलमध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 29. थोडसा अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय तो गोलंदाज सुजन यांचा. यंगस्टर आहे, थोडासा अनुभव कमी आहे, पण इथेच आपली छाप सोडतोय तो गोलंदाज सुजन. यावेळी शॉर्ट बॉलचा वापर अगदी वेट करून हा फटका खेळलाय आणि इथे जजमेंट करण्यात चूक होते. बॉल झालाय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार. सुरेश धन्यवाद. अगदी बॉल मागे ठेवला होता, अगदी शॉर्ट बॉलचा वापर केला होता, अगदी वेट करून हा फटका खेळला होता तो तेजस याने, आणि अगदी त्याचा फायदा उचलला होता. अगदी चांगलं प्रॉपर कनेक्शन झालं होतं, पण क्षेत्ररक्षण इथे चूक केली होती. या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 33-3. थोडसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला आहे. हो स्टेप आउट करत फटका खेळण्याचा प्रयत्न बदल आली ते दाखल होतं, पण आउटस्टॉपच्या बाहेर 55 वाईट बॉल आहे. थोडस पंचांना देखील वॉर्मअप करायला संधी देत आहेत ते गोलंदाज सुजन. एका धावेने टीमची धावसंख्या 34 धावसंख्या झाली आहे. हे अंतिम षटक असेल. 2 षटकामध्ये 27 धावा होते. आतापर्यंत या ओव्हरमध्ये तब्बल 7 धावा खर्च करीत, आणि या 7 धावांमध्ये 3 एक्स्ट्रा रन्स हे दिलेत ते सुजनाने. हे थोडंसं एक्स्ट्रा रन्स तुम्हाला रोखावे लागतील. आपण नवीन खेळाडू आहात, यंगस्टर आहात, पण हे शिकायला लागेल आपल्याला. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा तीच चूक केली आहे. थोडंसं दडपण म्हणावं लागेल. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल.
एक्स्ट्रा रन्स हे बोनस म्हणावं लागेल तो केल्टे संघाला. एका धावा टीमची धावसंख्या पोहोचले 35 धावा स्कोर बोर्डवर. यावेळी थोडीशी लाईन खराब. यावेळी लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय आणि यावेळी देखील पंचांचा निर्णय वाईट बॉल आलाय. थोडस डिप्रेशन म्हणावं लागेल. प्रेशराइज होतोय गोलंदाज. दडपण तुम्हाला चुका करायला प्रवृत्त करतं आणि हेच प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळतंय ते सुजनच्या माध्यमातून. 36 धावा स्कोर बोर्डवर. यावेळी बॉल पुढे ठेवलाय. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका खेळलाय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि ते 2च धावा मिळतील. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 38. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. 38 धावसंख्या झाली. एक चांगला स्कोर उभं केलं म्हणावं लागेल कारण 40-45 धावा या मैदानावर एक चांगला स्कोर म्हणला तर. यावेळी वेट करून करण्याचा फटका. थोडस यावेळी चांगली रणनीती म्हणावं लागेल. चांगलं बॉल ठेवलाय. अगदी थोडस लेंथ मध्ये बदल केला होता ते गोलंदाज याने सुजन. कारण पहिला बॉल बघितला तर थोडासा पुढे टाकला होता. पुढचा बॉल सुजन. 38 धावसंख्या. थोडस मोठा स्ट्रोक येणे गरजेचं आहे पहिल्या ओव्हर मध्ये घनागती. आणि या ओव्हर मध्ये बघूया काय घडतंय. तो चेंडू हवेत आहे. प्रयत्न चांगला होता पण इथे झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरा धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावे समाधान लागेल. टीमची धावसंख्या पोहोचली 40. आणि इथे पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा बॉल असेल. 40 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल. तेजस 40 धावा झालेत. पहिल्या इनिंगचा इथे खेळ सुरू आहे. पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल असेल. थोडस हे षटक थोडस लांबणीवर गेले. या ओव्हर मध्ये एक्स्ट्रा रन्स धावा दिलेत ते सुजन याने. शेवटचा बॉल. हो यावेळी ऑन साइडला मोठा करण्याचा फटका पण स्विंग अँड मिस आणि इथे रनआउट होईल. फलंदाज बाद झालाय आणि इथे 40 धावा संख्येवर मजल मारली आहे ते केल्टे या संघाने आणि 41 धावांचं आव्हान ठेवलंय ते कोलवट या टीम समोर. आणि या मॅच नंतर जो सामना होणार आहे खामगाव विरुद्ध शिवाजीनगर या 2 टीम मध्ये हा सामना होणार आहे. तर 2 टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये म्हणून दिशांत सर हे असतील. मन सुंदर सुंदर जसा मोगरा सदा फुलीचा साज नाचरा. ही जाई जुई वाऱ्याची डोले रात राणी ताऱ्यांची बोले. शेवंतीने स्वप्न सजवूया झेंडू संग भक्तीत रमूया. हे कमळा समनी स्वार्थ बनूया. पाक्षीचे पार्थ बनूया. पारिजातचा संधी गाते कोण चाफा बोली नाचे. आई हरवली तू आई तुझे ग देवलाला. आई हरवली तू आई तुझे ग देवलाला. तुझा लेकरू आला ग आई आला तुझे ग चरणाला. आई हरवली तू आई तुझे ग देवलाला. आई हरवली तू आई तुझे ग देवलाला. हार जीत हील पंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. तूच हो रे विधाता नवा जन्म घे विजेता. सर्वडीय निलेश मौले साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागतम आगतम सुस्वागतम. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आमच्या सर्व लाडक्या पाहुण्यांचं आणि सर्व लाडक्या खेळाडूंचं मंगलमूर्ती चषक 2024 पर्व 1 मध्ये
आपण सहर्ष स्वागत करतोय. अगदी यथोचित सन्मान केला जातोय. शिवस्वराज्य व संस्कृत प्रतिष्ठान रायगडचे सन्माननीय अध्यक्ष रोहनजी गजबल साहेब, त्याच्यानंतर शिवस्वराज्य संस्कार प्रतिष्ठान रायगडचे सन्माननीय राकेशजी माडिक साहेब सचिव, त्याच्यानंतर शरदजी शिगवण साहेब, सर्व मान्यवरांचा देखील नरेशजी मौले साहेब, या सर्व आमच्या दिलीपजी मौले साहेब, या सर्व आमच्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. याच्यानंतर आपण टॉस घेतोय. टॉससाठी खामगाव संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. चला खामगाव संघाच्या कॅप्टन्स आपण या. शिवाजीनगर संघाच्या कॅप्टन्स उपस्थित आहेत. आपण पाहतोय मंगलमूर्ती क्रिकेट क्लब लिपणी आयोजित मंगलमूर्ती चषक 2024 आणि ही स्पर्धा पाहत असलेल्या घर बसल्या डिव्हिजन लाईव्हच्या माध्यमातून सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच केलटे विरुद्ध कोलवट या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. यावेळी चांगला फटका खेळलाय. अगदी जिथे क्षेत्ररक्षक नाही असं क्षेत्र हेरलं आणि त्या दिशेने फटका खेळलाय तो अभिनव याने आणि हा पहिला चौकार या दुसऱ्या इनिंग मध्ये ठोकलाय तो अभिनव. नीरजजी 2 मिनिटं मी तुम्हाला थांबवतोय. आपण टॉस करतोय. शिवाजीनगर आणि खामगाव दोन संघामधील पुढचा मॅच आणि पुढच्या मॅच साठी दोन्ही कॅप्टन्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय. टॉस करतोय आणि थोड्याच वेळात या दोन संघाची जी लढत आहे ती खेळवली जाईल. मंगलमूर्ती हा कॉल आहे आणि आपण पाहिलं तर अगदी मंगलमूर्ती दिशेच्या बाजूने शिक्का अगदी ट्रॅव्हल झाला. या ठिकाणी खामगाव संघ आहे आणि खामगाव संघ टॉस जिंकत असताना प्रथम निर्णय फिल्डिंग करत असताना काय रणनीती असेल, म्हणजे समोरच्या संघाला कमीत कमी 3 षटकामध्ये या मैदानाचा विचार करत असताना किती धावण्यापर्यंत रोखण्याचं तुमचं एक मानस असेल?
35-30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करूच आम्ही. आणि अगदी शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धात उत्कृष्टरित्या अशी त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. प्रथमतः त्यांनी टुर्नामेंट ठेवली आणि चांगल्या प्रमाणे मॅचचा अरेंजमेंट केलेलं आहे आणि ग्राउंड पण त्याचप्रमाणे तसाच चांगलाच आहे आणि टुर्नामेंट पण चांगल्या रीतीने पार होतील ही आशा बाळगतो. खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला आपण शिवाजीनगरचा सगळ्यात टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग असते. आता बॅटिंग करायची आहे, कमीत कमी किती धावांपर्यंत आता तुमची मसल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 क्रॉस करू. तर येस, चला शुभेच्छा देऊयात दोन्ही संघाला. मॅचकडे जाव्या जिथे नीनाची पटेकर आपल्या दरम्यान सुटले जातात. धन्यवाद दिशांचे. अगदी आपण मॅचच्या दिशेने जाऊया. एक सोपा झेल सोडलाय अगदी, आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलंय कॅचेस द विन द मॅचेस. अगदी सहजरित्या झेल टिपता आला असता, पण इथे चूक केली आहे आणि हा झेल सोडलाय तो म्हणजे फलंदाज अभिनवचा. आणि हा अभिनवचा झेल कितपत मागा ठरेल हा येणारा काळ हा आपल्याला सांगेलच. टीमची धावसंख्या सध्या 6 धावसंख्या आहे. अभिनव आणि ऋषिकेश ही सलामी जोडी. 41 धावांचं टार्गेट आहे ते केलटे या संघाचं कोलवट या संघासमोर. आणि कोलवट संघाने पहिल्या षटकामध्ये 6 धाव बनवलेत. गोलंदाज मार्कस श्रेयश. अभिनव याने एक चौकार ठोकलाय. जा श्रेयसचा विचार करणं तर फलंदाज होता, फलंदाजी 0 धावसंख्येवर 5 झाला होता. तो फलंदाजीमध्ये अपयश आलंय, पण गोलंदाजी चांगली केली आहे. आतापर्यंत त्याने 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केलेत. 41 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक षटकामध्ये 14 धावांची सरासरी ही मेंटेन करावी लागेल ते कोलवट या संघाला. डावकुर हाताचा बॅटर आहे ऋषिकेश. त्याने एकही बॉल फेस केला नाही. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळते. पहिलं षटक पॉवर प्ले आणि इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. थोडस बॉल जर फील्ड झाला असता तर निश्चितपणे इथे फलंदाज बाद झाला असता. आणि पंचाचा निर्णय नो बॉल झालाय. नो प्लस 1. एकूण 2 धाव मिळतील. या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचली 8. थोडस फिल्डिंग प्लेसमेंट चुकली म्हणावी असेल, त्यामुळे इथे पंचाने निर्णय इथे नो बॉल दिला असेल. तुम्हाला 5-4चं कॉम्बिनेशन इथे ठेवावं लागेल. त्यामुळे पंचाने अगदी अचूक लक्ष ठेवलं, दक्ष आहेत. त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिट. आणि या स्पर्धेमध्ये नियम आहे फ्री हिट नाही आहे. पंच फ्री हिट नाही आहे. फ्री हिट नाही आहे. थोडासा हा स्ट्रॉंग पॉइंट प्लस पॉइंट म्हणायला गेलं गोलंदाजी. इथे फ्री हिट नाही आहे. पुढचा बॉल यावेळी फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवलंय अगदी बॉलिंगच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम 6. धन्यवाद टीजे. आणि प्रत्येक षटकाने निश्चितपणे षटकार हा लक्ष वेधून घेतोय, कारण या आयोजकांचा एक उपक्रम आहे आगळावेगळा की प्रत्येक षटकामागे एक 5 झाडे हे लावण्याचा उपक्रम इथे लावण्यात आहे. एक आगळीवेगळी संकल्पना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असं चित्र असे हे उपक्रम आपण कधी पाहायला मिळत नाही, आणि हे स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला इथे पाहायला मिळतंय. आणि या षटकाराने निश्चितपणे इथे अशा पल्लवित झाले आहेत ते कोलवट या संघाचं 14 धावसंख्या झाले. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. एक टर्निंग पॉइंटला षटकार आलाय. यावेळी ऑन साइडला खेळल्या अगदी डीपीड क्षेत्ररक्षक आहे आणि ते एकच धावावर समाधान मानलं गेलं. एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचली 15 आणि ते पहिल्या षटकात ते खेळ संपलाय. पहिल्या षटकावर कोलवट या टीमची धावसंख्या बिनबाद 15. गिरशी खरी किरता परी गिरशी खरी किरता परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. गवला तारा तिमीर हरा सरकारी बाजीरा. धन्यवाद टीजे.
15 धावा स्कोर बोर्डवर. आता येणारे 12 बॉल असतील आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला धाव बनवायचे 26. प्रत्येक षटकामागे 13 धावांची सरासरी तुम्हाला आवश्यकता असतील. 12 बॉल विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. हा सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. 12 बॉल 26. प्रत्येक षटकामागे 13 धावांची सरासरी. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये अभिनव आणि ऋषिकेश. आता गोलंदाज मार्कवर रोहित मॅन भारतीय संघाचा सलामीवीर. भारतीय संघाचा कर्णधार देखील. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर विचार केला तर डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक एक डीप स्क्वेअर लेग मध्ये. आणि अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर देखील डीप मध्ये ठेवलाय. थोडस रणनीती आखली जाते कारण रणनीती आखणे गरजेचं आहे. इथे प्रत्येक बॉल हा महत्वाचा असेल. आता गोलंदाज मार्कवर रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल टाकेल व यावेळी चांगला फटका. अगदी क्षेत्ररक्षक बघत राहिलाय. बॉलला पाठवर आहे. सीमारेषे बाहेर येतोय अभिनवच्या बॅटमधून. या सामन्यातील या दुसऱ्या इनिंग मधील दुसरा षटकार. अगदी लोअर फुल टॉस टाकला होता आणि चांगला कन्वर्ट केला होता. अगदी प्रॉपर टायमिंग झालं होतं त्या अभिनयच्या बॅटमध्ये आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणि टीमची धावसंख्या 21. आता समीकरण कुठेतरी सोपं झालंय म्हणावं लागेल. 20 धावांची आवश्यकता. 11 बॉल 20 असं समीकरण. यावेळी चांगला फटका अगदी भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे अगदी सापला रसला होता पण इथे क्षेत्ररक्षण चूक केली आहे. अगदी सहजरित्या हा झेल टिपता आला असता पण इथे झेल सोडलाय. जीवदान म्हणावं लागेल. आणि ते टीमच्या टोटलमध्ये 1 धावा ऍड होईल. हा 1 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 22. थोडस नाराज होत आहेत कारण अगदी क्षेत्ररक्षण देखील चांगलं लावलं होतं. अगदी सापला रसला होता. निश्चितपणे हा फलंदाज बाद झाला असता पण इथे जीवदान म्हणावं लागेल. कॅचेस द विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच हे समीकरण आपण नेहमीच पाहतो. धाव फलक पाहिलं तर 22. अजूनही 19 धावांची आवश्यकता. आता स्ट्रायकिंगला बॅटर आहे ऋषिकेश. एक डावखुर त्याचा बॅटर आहे. थोडस जास्त बॉल त्याला खेळले नाही आहेत. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न पण इथे पायावर बॉल आदळलाय. बॉल चाललाय गलीच्या रिजन मध्ये. लेग बाय स्वरूपात टीमच्या टोळमध्ये 1 धावा ऍड होईल आणि पंच देखील दर्शवत आहेत. 1 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 23. खऱ्या अर्थी आता रंगत आणली आहे. ते गोलंदाज रोहित याने 23 धावा स्कोर बोर्ड 18 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच ऑन आहे. आपले प्रयत्न तुम्हाला चालू ठेवावे लागतील कारण प्रयत्नांती परमेश्वर. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करणे गरजेचं असेल. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. आता स्ट्रायकिंगला बॅटर अभिनव ज्याचा 1 कॅच सोडलाय. कॅच सोडल्यानंतर प्रत्येक फलंदाजाचा आत्मविश्वास हा बळत असतो. यावेळी चांगला बॉल अगदी लोवर फुल टॉस बॉल होता आणि बॉल चाललाय गॅप मधून सीमारेषे बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. दिल में है होठों पे ना, दिल में है
होठों पे अगदी लोवर फुल टच होता आणि चांगलं कनेक्शन झालं होतं. 27 धावसंख्या 27. अजूनही 14 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये 4 बॉल टाकलेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. 8 बॉल 14 धावा समीकरण या मॅच मध्ये. सामना रंगत होऊ शकतो जर हे 2 बॉल चांगले टाकले तर रोहितने. यावेळी चांगला फटका होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चूक केली आहे. बॅकअपला फिल्डर आहे, पण दुसऱ्या धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी, पण तितकासा खराब थ्रो म्हणावं लागेल. आणि इथे 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 29. आता समीकरण झालंय 7 बॉल 12 धावांची आवश्यकता. थोडस मी क्षेत्ररक्षणाचं थोडस खराब क्षेत्ररक्षण झालंय, त्यामुळे कुठेतरी पिछाडीवर दिसतोय तो केल्टे संघ. यावेळी क्लीन बोर्ड झाले, थोडस शपथ झाले होते. निश्चितपणे जर स्टान्स पाहिला असता, जागेवर राहिला असता, निश्चितपणे हा फुल टॉस भेटला असता. थोडीशी इथे चूक केली आहे ती फलंदाज अभिनवने, आणि इथे पहिला धक्का बसलाय तो कोलवट या संघाला अभिनव स्वरूपात. तिसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होईल. आता शेवटचे 6 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे असतील 12. 6 बॉल 12 धावा समीकरण. प्रत्येक बॉल 2 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन टेपलाय. 6 बॉल 12 समीकरण या मॅच मध्ये. काय सामना रंगलाय. कोणी अपेक्षा केली नव्हती की असा सामना रंगेल, पण हा सामना रंगलाय. अगदी अभिनवची बॅट तळपत होती. जर निश्चितपणे जर तो झेल आधीच टिपला असता तर निश्चितपणे सामन्यात अजूनही पलटवार पाहायला मिळाला असता. 6 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे 12. सहा बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. चर्चा होते कारण हा सामना महत्वाचा आहे, कारण टीम मीटिंग देखील होणार आहे. कारण हा सामन्यात तुम्हाला जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणे महत्वाचा असेल. 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल तरच तुम्ही इथे प्रसिद्ध व्हाल. जिद्द धाडस तुम्हाला इथे ठेवावं लागेल. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे चिकाटी, आणि क्रिकेट म्हणजे सर्व काय. आणि याच क्रिकेटवर आपण दाखल झालोय. मंगलमूर्ती चषक 2024 पहिल्या पर्वात. 6 बॉल 12 धावा. आता 1 डाऊनच्या भूमिकेत आलाय विकेश. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटिंगर ऋषिकेश. त्याला कुठेतरी साथ देणे गरजे असेल ते विकेशला. आता गोलंदाज मार्कवर पियुष. पण हे एका टीमला धावा 12 धावा बनवायचे तर दुसऱ्या बाजूला धावा रोखायचे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. गोलंदाज मार्कवर पियुष पहिला बॉल टाकेल. तिसऱ्या ओव्हर मधील स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल ऋषिकेश. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हर मधील. हो स्कूप केलाय फटका. अगदी गॅप मधून फटका खेळलाय. बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मधून येतोय चौकार. दिल में है होठों पे ना, दिल में है होठों पे ना. अगदी मोक्याच्या क्षणी हा चौकार आलाय. आता टार्गेट सोपं झालंय. 5 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे 8. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. 5 बॉल 8 धावा समीकरण. इथे स्पर्धेमध्ये नियम आहे कंपल्सरी चेस. 5 बॉल 8 धावा. दुसरा बॉल पियुष यांचा. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न, पण यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय शॉर्ट थर्ड मॅनला, आणि ते एकच धावा मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय पण इथे स्पष्ट नकार दिलाय. हे एका धाव्या टीमची धावसंख्या पोहोचली 34. आता समीकरण झालंय 4 बॉल 7 धावा. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन ते पाहायला मिळत आहे. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये. सामना रोमांचक रोमहर्षक सामना आपल्या सर्व रसिक प्रेक्षक ते पाहायला मिळत आहे.
4 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत 7 धावा 4 बॉल मध्ये. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर विकेश, हा नवीन फलंदाज आहे, निश्चितपणे प्रेशर असेल. यावेळी बॅटची कडा घेतली आणि बॉल चाललाय फाईन लेग मध्ये. अगदी नशिबाचा चौकार म्हणावा लागेल तो कोलवट या संघाला. या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 38. आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 3 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. थोडासा यंगस्टर आहे पियुष. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. आपण क्रिकेटपटलावर नेहमीच ऐकलंय किंवा पाहिलं देखील असेल, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत मॅचचं भाकीत करणं थोडस मूर्खपणाचं लक्ष मानलं जातं. 3 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या 3. जर सामना बरोबर सुटला तर प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी असेल. 3 बॉल मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर विकेश आहे, त्याच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. या ओव्हर मधील 4था बॉल. यावेळी ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, फील्ड केलंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पण इथे स्पष्ट नकार दिलाय तो फलंदाज ऋषिकेश आहे. कारण स्वतःच्या खांद्यावर त्याने जबाबदारी घेतले. कारण क्रिकेट माझा श्वास आहे, क्रिकेट माझा दास आहे आणि खऱ्या अर्थी माझा क्रिकेटवर विश्वास आहे. आणि हा विश्वास आपल्या टीमला विजय मिळवून देतो का हे ऋषिकेश कडून पाहायला मिळेल. आता 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 39. आता समीकरण 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. जर सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत. कारण काय सामना रंगलाय, कोणी हार मानायला तयार नाहीये. 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण लावलं जातंय कारण शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. असा सामना रंगलाय या विरार नगरीमधील नारंगी क्रीडांगणावर. मंगलमूर्ती चषक 2024 मध्ये केल्टे विरुद्ध कोलवट या 2 टीम मध्ये हा सामना रंगलाय. 2 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. काय घडतंय, काय बिघडतंय. बॉलिंग मार्कवर सज्ज आहे पियुष, समोर असेल ऋषिकेश. या ओव्हर मधील 5वा बॉल ऑन साइडला खेळलाय. बघूया या बॉलवर काय घडतंय. झेलची संधी आहे पण यावेळी बॅड लक बनवके स्लिप झालाय. 1 धावा कंप्लीट केलाय आणि इथे फलंदाज 5 झालाय. काय सामना रंगलाय. अजूनही कोणी जिंकलं नाहीये. अजूनही 1 बॉल मध्ये 1 धावाची आवश्यकता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केला होता पण थोडस स्लिप झाले. नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया. आता समीकरण झालंय 1 बॉल 1 धावा. व 40 वर 2 अशी परिस्थिती. सामना बरोबरीत स्कोर लेवल झाले. 40 धावा जातात. 1 बॉल मध्ये 1 धावाची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये नियम आहे की कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे 1 बॉल मध्ये 1 धावा हे बनवावे लागतील. जर सामना बरोबर सुटला तर प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी घोषित केला जाईल. काय सामना रंगलाय. केल्टे विरुद्ध कोलवट या 2 टीम मध्ये हा सामना अगदी रंगतदार सामना. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सामना. अगदी हृदयाची धडधडे वाढणारा हा सामना. कोण सामना जिंकेल, केल्टे विरुद्ध की कोलवट. 1 बॉल 1 धावा. नवीन बॅटर राजेश. ही जमेची बाजू असेल कारण हे प्रेशर निश्चितपणे असेल आणि हे प्रेशर हाताळावं लागेल.
एक बॉल एक धावा. काय सामना रंगला. एकदा जोरदार टाळ्या वाजला पाहिजे दोन्ही टीम साठी. शेवटचा बॉल एक धावांची आवश्यकता. आणि यावेळी काय घडतं बघूया. काय निर्णय येतो बघूया पंचांचा. आणि पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. आणि ते व्हाईट बॉलचा रिव्ह्यू नाही आहे. त्यामुळे इथे फलंदाज इथे विजय होतोय तो कोलवड संघ. परंतु जरी विजयी झाला कोलवड संघ. जब से पहना है मैंने ये इश्क सहरा खली बली हो गया है दिल. दुनिया से मेरा खली बली हो गया है दिल. खली बली हो गया है दिल. दुनिया से जरी केल्टे संघ हा जरी पराजित झाला तरी आपली झुंज आपली जे प्रयत्न केलेत ते निश्चितपणे लक्षात राहतील. आणि आपल्या पुढील फेरीसाठी आपल्या पुढील स्पर्धेसाठी आपल्या खूप खूप शुभेच्छा असतील. यानंतर समालोचन अगदी दिग्गज समालोचक म्हणून त्याचं नाव घेतलं तर दिशांत सर हे करतील.